आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत हवा प्रदूषण रोखण्यासाठी घटना विभागाकडून नव्याने नियमावली। यात विकास कामांमुळे उडणाऱ्या धुळीचं प्रमाण रोखण्यावर विशेष भर। मुंबईत वायू प्रदूषणासह वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्या, कोरडा खोकला, सर्दी आणि घशातील खवखवीनं मुंबईकर हैराण। निर्माणाधीन इमारतींच्या ठिकाणी उडणारे धुलीकण वायू प्रदूषणास कारणीभूत। बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनाचा नकार। पालिकेच्या भूमिकेच्या निषेधार्थ बेस्ट कामगार सेना काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार। बायखळ्यातील राणीची बाग नाताळनिमित्त 25 डिसेंबरला पर्यटकांसाठी खुली राहणार, तर गुरुवारी बंद ठेवण्यात येणार। 9 वर्ष ठाणे जिल्ह्यातील तब्बल 93 हेक्टर कांदळवन क्षेत्र 2 वर्षांमध्ये नष्ट। भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर। ठाण्यासह मुंबई आणि उपनगरातील कांदळवनही नष्ट। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसाद नाही। आतापर्यंत केवळ 13,728 अर्ज 31 जानेवारीला सोडत। मुंबईत अनधिकृत बॅनर्सचं प्रमाण पुन्हा वाढलं। मुंबईचं विद्रुपीकरण थांबेना। आतापर्यंत 50,000 बॅनर्सवर कारवाई अधिक तीव्र करणार।